हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मी इकडे ना योगपट्टी ब्लाउज कटिंग करते हे, आणि हे माझंच ब्लाउज आहे। तर चला म्हटलं आज मला पण थोडंसं काम होतं, जायचं होतं पूजामध्ये। मग म्हटलं चला मी पण थोडंसं, माझ्याकडे एक कोरी साडी पडली होती, नवी साडी, तर म्हटलं चला तिचं शिवून घेते आता। तर मी इकडे बघा 5.5 शोल्डर घेतलंय। हे बघा शोल्डर मी लिहिलेलं आहे इथं, आणि हा मुंडा आहे ना, हा आहे ना 6 घेते, बघू शकता तुम्ही। आणि हे एक वरती असं टिक करायचं आहे, हे बघा। आणि आता हा पुढचा गळा मी इथं घेते 6.5 घेते पुढचा गळा, आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते। हे बघा लिहिते इथं मी 2.5, इथं 6 लिहायचं राहून गेलं, आणि इकडे बी बघा 2.5 लिहिते। आणि असं काही गोल गळा घेते, आणि लांबीला हा गळा आहे ना 6.5 आहे, बघू शकता। बघा लांबीला 6.5 घेतला आहे। आणि आता बघा मी घडी घेते, 9ची घडी घेते, एक 36 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, तर एक घडी 9 घेते, आणि 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगला घेतलंय। आणि इकडे मी 8.5 घेते कमरेची फिटिंग, आणि इकडे 1.5 इंच एक्स्ट्रा घेते। तर बघा असं काही आपलं ब्लाउज हे कटिंग करते मी। आता एक कापून घेते, थोडंसं योगपट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही। छान असं मस्त ब्लाउज कटिंग करते। तुम्ही एक वेळेस नक्की व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईल। हा बघा फ्रंट पार्ट मी आता काढून घेतला, हा, आणि बॅक पार्ट आहे ना साईडला ठेवला। तोपर्यंत आपण फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग करून घेऊ। आणि आता याला 2 भागमध्ये कापून घेऊ। हा फ्रंट पार्ट आहे ना, पुढे हुकचं ब्लाउज आहे। तर बघा मी इकडे आता योगपट्टीसाठी खालून 3.5 घेते, बघू शकता तुम्ही। आणि इकडनं बी 2.5 घेते, इथं लिहिलेलं आहे, बघू शकता असं काही। आणि याला आहे ना असं धीरे धीरे व्यवस्थित हे 3.5 तर 2.5च्या याला पोचवायचं आहे। मी पहिले तुम्हाला एक कापून दाखवते, बघा तुम्ही। योगपट्टी ब्लाउज कटिंग, हे बघा ही पट्टी साईडला ठेवली आता 2 मिनिटासाठी। आणि इकडे बघा मी तुम्हाला टक्सचं माप कसं घेतात ते करून दाखवते। हे बघा 3.5 घेतलेलं आहे, याचा अंतर आहे ना 3.5 घेतलेलं आहे, बघू शकता। आणि हे तर 2.25 नाही तर 2.5 घ्यायचं आहे, तर मी 2.25च घेते। आणि हे 2 घ्यायचं आहे याचं अंतर। हा टक्स दुसरा टक्स आहे, आणि याचं बी अंतर आहे ना 2च घ्यायचं आहे, हा तिसरा टक्स। आणि ह्याचं हा चौथा टक्स आहे, बघा तुम्ही। असं काही छान असं योगपट्टी ब्लाऊज मी तुम्हाला माप घेऊन एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे, बघू शकता तुम्ही। नक्की हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओ समजमध्ये येईल। आणि बघा मी बॅक साईडचा गळा घेते, गोल गळा घेते, आणि हे पाठ आहे ना 4 घेते, मला नॉर्मल गळा पाहिजे, जास्त मोठा नाही पाहिजे। आणि ही रुंदीला 2 घेते, 2 2.25 घेतलेला आहे। आणि बघा असं काही मस्त मी, आणि 4 वरती टक्स घेतला आहे, बघा गोल गळा कापून घेते मी। दोरी लावायची मला दोरीचं ब्लाऊज आवडतं, छान वाटतं घालायला। तुम्हाला ओपन करून दाखवते, मस्त असा गोल गळा झालेला आहे, बघू शकता किती छान असा। आणि आता याला साईडला ठेवून आपण आता लॉंग स्लीव कापायची। आणि बघा लॉंग स्लीव करायची मला आहे ना 11ची स्लीव ठेवायची, तर मी इथं 12 ठेवते लांबीला, शिवून ती 11 वरती। बघा मी 12 घेतली नाही, 3.5चं अंतर घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि हा मच्छी कट द्यायचा आहे असा। आणि फिटिंग माझी आहे 5.25 येते, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतोय, बघा अशी मस्त असं स्लीव कटिंग झाली, बघू शकता तुम्ही।
बघा असं पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला एकदम छान असं कटिंग करून दाखवलेलं आहे आणि याचा अस्तरसोबत मी कटिंग करीन तर शॉर्ट रीलमध्ये टाकीन, ते तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला समजमध्ये येईल तर. आणि बघा असं पूर्ण काही व्यवस्थित योगपट्टी ब्लाऊज मी कटिंग केलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला बाय.